पहिल्या चेंडूवरती आक्रमण झाले आणि 6 धावा पहिल्या चेंडूवरती वसूल केल्यात. बंटी घाटे नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये आहे तर नॉन स्ट्राईकच्या दिशेने फलंदाज कृष्णा जगताप. हा चेंडू देखील आडव्या बॅटने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. इथं देखील डॉट बॉल निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल. निर्धाव स्वरूपाचा चेंडू नक्कीच आज मंत्रमुग्ध करणार आहेत पंच मैदानाच्या आतमध्ये. षटकाराने संघाचं खातं मैदानाच्या आतमध्ये उघडलं जातंय. 6 धावा आहेत धावफलकावरती. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज तर स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय तुषार मेटे सर नक्कीच आहेत. अगदी हवेचा वेध देखील आहे. अगदी मृत स्वरूपाचा चेंडू पंचांनी पुन्हा एकदा घोषित केलाय. ज्या चेंडूवरती कोणतीच हालचाल होत नाही त्या चेंडूला पंच नक्कीच मृत स्वरूपाचा चेंडू घोषित करत असतात. हा देखील चेंडू आडव्या बॅटने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अक्रॉस दी बॅट खेळण्याचा प्रयत्न होता. तिथे क्षेत्ररक्षक आहेत शॉट फाईन लेग क्षेत्रामध्ये. तिथे प्रयत्न देखील होतोय परंतु बाल बचवलेत फलंदाज बंटी. तोपर्यंत एक धाव येईल. एका धावेच्या मदतीने धावफलक 7 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलं जातंय. 7 म्हटलं की नक्कीच 07 7 क्रमांकाची जर्सी आपल्याला आठवेल. अगदी अनेक इतिहास ज्या खेळाडूने नक्कीच आंतरराष्ट्रीय क्रिकेट असेल आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नक्कीच जे पाहायला गेले MS धोनी यांची आठवण झाल्याशिवाय आपल्याला राहणार नाही. अगदी MS धोनी आठवले 07 क्रमांकाची चर्चा आठवली. IPL आता नुकतीच येते. हा चेंडू पुन्हा एकदा समोरच्या दिशेने आक्रमकता आहे. तिथे क्षेत्ररक्षक आकाश चेंडूच्या खाली टिपला जाईल झेल आणि फलंदाज बाद. पहिला धक्का कृष्णा जगतापच्या रूपाने मैदानाच्या आतमध्ये बसलाय तर न्यू बॅटर सुशांत माने मैदानाच्या आतमध्ये त्यांना पाहायला मिळेल. याही खेळाडूने गतवर्षी आपण पाहिले अनेक रेकॉर्ड्स आपल्या नावावरती कोरलेत. इथे 7 धावसंख्येवरती पहिला धक्का आहे. आपण नक्कीच MS धोनी यांच्याबद्दल चर्चा करत होतो. IPL आठवा IPL आली की मुंबई आणि चेन्नईचा सामना असू द्या आणि ज्यावेळेस चाहते MS धोनीचे चाहते आणि रोहित शर्माचे चाहते यांचं स्टेटस सुद्धा आपल्याला पाहायला मिळत असतं. हा देखील इतिहास आहे. अनेक चाहते MS धोनीचे देखील इथे आहेत. हा चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने नक्कीच खेळला. इथं चेंडू सीमा रेषेला सुसा डाग लावेल 4 रन चौकार. थँक्यू. चौकार इथे आलाय आणि धावफलकावरती आपण पाहूया धावा येत आहेत त्या 11 धावा. धावफलक दुहेरी अंकामध्ये आहे. 1 बाद 11 धावा. 11 रन ऑन बोर्ड. नक्कीच मंत्रमुग्ध करताय डॅनी सर देखील. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहेत. हा चेंडू देखील फुलटॉस पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक तिथे स्वतः गोलंदाज यष्टी रक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील. तोपर्यंत आपण पाहूया डॉट बॉल इथं देखील येताना पाहायला मिळतोय. चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये असेल आणि याचबरोबर पहिल्या षटकाची समाप्ती पंचांचा इशारा आलाय. तेजसचं पहिलं षटक आपण पाहिलं. अतिशय जबरदस्त गोलंदाजी त्याची पाहायला मिळाली. यशस्वी षटक. 1 बाद 11 धावा धावफलकावरती आहेत. सहा षटकांची ही मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 2-2 1-1 असं गोलंदाजीचं समीकरण. 2 षटकं पॉवर प्लेची जी पूर्णपणे पाहायला मिळतील. अगदी पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये इतका काही खरपूस समाचार नक्कीच घेता आला नाही फलंदाजांना. कारण तेजस साबळे एक मोठं नाव गराडे गावाकडून देखील आपण पुरंदर तालुक्याला लाभलेलं पाहतो आणि अनेक स्पर्धा तेजसने देखील गाजवलेल्या आहेत. तर षटक क्रमांक 2 गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाज यश पवार
नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आहेत. यश म्हणलं की नक्कीच यश मिळवणार की यश हे देखील पाहणं गरजेचं असेल. हा देखील चेंडू आडव्या बॅटने इथे हवाई सफर, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, बंटी घाटेच्या बॅटमधून बिग सिक्सर. चेरन षटकार नक्कीच आपण पाहूया. अगदी इथे जो येताना पाहायला मिळालाय आणि धावफलकावरती 17 धावा पाहायला मिळत आहेत. हा चेंडू देखील पुन्हा एकदा आडव्या बॅटने इथं देखील फ्लायटेड 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 बिग सिक्सर. चेरन षटकार मात्र डॅनी सरांचा इशारा देखील आला जातोय आणि धावफलकावरती धावा आहेत 23. 2 लागोपाठचे षटकार यश पवारवरती बंटी घाटेचं आक्रमण होताना पाहायला मिळतंय आणि फार मोठं आक्रमण मैदानाच्या आतमध्ये आहे. आक्रमण रोखलं जाणार का, प्रश्नचिन्ह आपल्या सर्वांच्या समोर आहे. काही क्षणामध्ये उत्तर देखील आलं जाईल. हा चेंडू देखील आपण पाहूया शरीरयष्टीवरती आदरला जातोय. तोपर्यंत इथे यष्टी रक्षक चेंडूपर्यंत पोहोचतील. बॅकअपचं काम देखील त्या ठिकाणी लाजवाब होताना पाहायला मिळतंय. तोपर्यंत इथं देखील डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. धावफलक स्थिर आहे 23 धावा. एका बाजूने वासुकी बॉईज जेजुरी तर दुसऱ्या बाजूने असतील नवखंडेनाथ स्पोर्ट्स क्लब गराडे. या 2 संघांमध्ये लढत मैदानाच्या आतमध्ये. ही देखील लढत नक्कीच पाहायला मिळेल, महत्त्वपूर्ण आहे. हा देखील चेंडू आडव्या बॅटने नक्कीच खेळला. इथे डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 2 क्षेत्ररक्षक धावतायत चेंडूच्या पाठमोरत. तिथे चेंडू अडवलाय, लाजवाब क्षेत्ररक्षण आणि तोपर्यंत धावांसाठी धाव देखील आहे. 2 धावा ज्या यशस्वी असतील. धावफलक 2 धावसंख्येच्या मदतीने पुढे जाते. मला वाटते बंटी त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतायत आणि एक जबरदस्त क्षेत्ररक्षण. धावा वाचवल्यात आपल्या संघासाठी. एका धावेचं महत्व आहे. बून बून से बनताय सागर. एक धाव मैदानाच्या आतमध्ये जमवावी लागेल यात मात्र शंका नसेल. एका बाजूने धावा रोखायच्यात, दुसऱ्या बाजूने धावा बनवायच्यात. कोण यशस्वी ठरणार मैदानाच्या आतमध्ये येणाऱ्या वेळेमध्ये पाहणं गरजेचं आहे. धावफलकावरती 25 धावा आहेत. हा देखील चेंडू आडव्या बॅटने शॉर्टम पुल केलाय. इथं पुल पॉवरफुल, ब्युटिफुल आणि सक्सेसफुल. षटकार नक्कीच पंचांचा इशारा आला जातोय आणि धावफलकावरती 31 धावा. आक्रमण फार मोठ्या प्रमाणावरती आहे. बंटी घाटे नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावतंय आणि वादळी खेळी नक्कीच पाहायला मिळेल. जबरदस्त फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते, परंतु गोलंदाज आता करामत करणार का? यश पवार तर सामना करतील बंटी. हा चेंडू आपण पाहूया सन्मानजनक खेळून काढलाय. दिशा दिली आहे, क्षेत्ररक्षक तिथे आहेत. चेंडू अडवला जाईल. प्रथमेश मला वाटतं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतायत. चांगलं क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळत आहे. तोपर्यंत 1 मोर सिंगल जे येताना पाहायला मिळेल आणि धावफलकावरती 32 धावा आहेत. 32 म्हटलं की 32 या अंकाचा इतिहास देखील फार मोठा आहे. या इतिहासाकडे येणाऱ्या वेळेमध्ये घेऊन जाईल. 2 षटकांचा खेळ संपलाय. 32 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आहेत. अवघं 32 वर्षाचं आयुष्य माझ्या राजाचं होतं. पुरंदरच्या पोटी एक धुरंधर जन्माला आला. त्या राजाचं नाव आहे छत्रपती संभाजी महाराज. अगदी 14 मे रोजी झालेला जन्म आणि तदनंतर मात्र हिंदवी स्वराज्याचं स्वप्न आपल्या अंगाखांद्यावरती खेळवलं. 32 वर्षाचं आयुष्य आणि या 32 वर्षामध्ये एकही लढाई न हारलेला राजा म्हणून ज्या राजाची इतिहासाने नोंद घेतली. 120हून अधिक लढाया लढले परंतु एकही लढाई न हारलेला राजा म्हणून ज्या राजाकडे आपण सर्वच जण पाहतो. अगदी आपल्या सर्वांचं दैवत छत्रपती संभाजी राजे. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एकही शंभू राजा था.
32 धावा धावफलकावरती आहेत. लढण्याचा इतिहास आमचा, हरणं आमच्या रक्तात नाही. इथे लढावं लागेल कारण इतिहास या मातीचा लढण्याचा आहे आणि हा पुरंदर तालुका आहे हे मात्र विसरून चालणार नाही. गोलंदाज तेजस पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. संघासाठी तिसरं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन इथे स्विचिटचा प्रयत्न देखील झाला आहे. प्रथमेश चेंडू पर्यंत पोहोचतील तोपर्यंत इथे बाल बचावलाय फलंदाज. एक धाव जी वाऱ्याच्या वेगात येते. धावफलक एका धावेच्या मदतीने पुढे जाते. ना तेरी ना मेरी, धावफलकावरती डबल तेरी. 33 धावा आहेत. गंगाराम दादा चषक 2024 पर्व दुसरं आज महाअंतिम दिवस मैदानावरती संपन्न होतोय. अगदी मानाची स्पर्धा. संध्याकाळच्या सत्रामध्ये देखील क्रिकेट रसिकांची आलोट गर्दी या मैदानावरती होताना पाहायला मिळेल. हा देखील चेंडू समोरच्या दिशेने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत आहेत. इथे अगदी एक धाव मैदानाच्या आतमध्ये नक्कीच सुरक्षित येताना पाहायला मिळेल. धावफलक 34. इथे धावसंख्येला ब्रेक लावलाय. कमबॅक करणारे चेंडू नक्कीच तेजस साबळेचे पाहायला मिळतील. क्षमता आहे, ताकद आहे, नजाकत मैदानाच्या आतमध्ये दाखवायची आहे आणि त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. तेजस पुन्हा एकदा सज्ज आहेत. स्ट्राईकला बंटी घाटे. हा चेंडू देखील स्विचिटचा प्रयास इथे यशस्वी ठरलाय आणि हा देखील चेंडू सक्सेसफुली सीमारेषेच्या बाहेर. चौकार. थँक्यू. इथे चौकार आलाय आणि धावफलकावरती 38 धावा आहे. अगदी तीनही पंचांचं मनापासून कौतुक असेल. आज डॅनी सर डान्सिंग अंपायर म्हणून आहे. जबरदस्त कामकाज त्यांचं पाहायला मिळतंय. तर गेले 6 दिवस नक्कीच पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहिलं. तुषार मेटे सर, त्याचप्रमाणे भैया काकडे सर नक्कीच पंचांच्या भूमिकेमध्ये आपण त्यांना देखील पाहिलंय आणि त्याचबरोबर काल पंकज सर देखील पंचांच्या भूमिकेमध्ये होते. इथे चौकार आलाय. हा देखील चेंडू स्विचिटचा प्रयत्न. इथं देखील परफेक्ट गॅप. हा देखील चेंडू सुसाट वेग सनसनाटी जलवा ए रास्ते 4 के. चौकार. धावफलकावरती आपण पाहूया धावा आहेत त्या 42 धावा संजयजी जगदाळे साहेबांच्या माध्यमातून प्राइज आहे. लागोपाठचे 3 विकेट आले तर नक्कीच 500 रुपयाचं प्राइज असणार आहे. इथे चौकार हॅट्रिकच्या उंबरट्यावरती असेल बंटी घाटे मैदानाच्या आतमध्ये. तेजसवरती देखील आक्रमण होतंय. 42 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. फार मोठं आक्रमण मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळते. आक्रमण कोण रोखणार यासाठी नक्कीच गोलंदाजीमध्ये चमक आणावी लागेल. हा चेंडू देखील हलक्याशा आता नक्कीच कट केलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहेत खूप दूरवरती. अगदी बंटी चेंडू पर्यंत पोहोचतील तोपर्यंत पुनश्च एकदा एक सिंगल येताना पाहायला मिळेल. धावफलक एका धावेच्या मदतीने 43 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलं जात आहे. 6 षटकांची मॅच. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. या अगोदरच्या षटकामध्ये यशस्वी ठरले होते विकेट घेण्यासाठी तेजस जगदाळे देखील. तेजस साबळे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय नक्कीच आहेत. तर इथे या षटकामध्ये धावांचा पाऊस, धावांची लयलूट देखील बंटीच्या माध्यमातून होताना पाहायला मिळाली. परंतु इथे आता धावा रोखल्या जाणार का इथून पुढील काळामध्ये, कारण धावांचा पाऊस मैदानावरती अगदी पहिल्याच सामन्यापासून आपण पाहतोय. शरद पारगेची फलंदाजी अगोदरचा सामना आठवा. अगदी नेत्रदीपक फलंदाजी शरदची आपण पाहिली. अनेक स्पर्धा त्या खेळाडूने देखील गाजवल्यात, परंतु आज आपल्या गावासाठी खेळत होता. हा चेंडू देखील इथे डाव्या एसटीच्या खूप दूरवरती राहतोय आणि पंच इथे नक्कीच व्हाईट बॉलचा इशारा अनोख्या रीतीने करताना पाहायला मिळतात. एकदा जोरदार टाळ्या डॅनी सरांसाठी झाल्या पाहिजेत. धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 44. तेजस पुन्हा एकदा सज्ज होत आहेत मारा करण्यासाठी. अगदी क्षेत्ररक्षणामध्ये देखील वारंवार बदलाव होताना पाहायला मिळतील. क्षेत्ररक्षणाची रांगोळी पुनश्च एकदा सजवली जाते आहे. हा चेंडू देखील पुन्हा एकदा इथे हवाई फायर, हवाई सफर, कोल्हापुरी तडका, षटकार.
3 षटकं इथे पूर्णपणे संपली जात आहेत आणि याच बरोबर वासुकी बॉईज जेजुरी संघ जाऊन पोहोचेल 1 बाद 50 धावा, अर्धशतक पूर्ण करेल जेजुरी संघ. गाराडे नगरीचे असणारे सरपंच म्हणून आपण ज्यांच्याकडे नेहमीच पाहत असतो, ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज साठी सायकल सौजन्य देखील आहे, दातृत्व दाते आहेत, आदरणीय नवनाथजी गायकवाड साहेबांचं देखील शुभागमन या स्पर्धेच्या निमित्तानं झालंय. त्यांचं देखील गंगाराम दादा चषक 2024च्या वतीने मनापासून स्वागत. आज मात्र मान्यवर मंडळींचा शामियाना अगदी मुख्य व्यासपीठावरती उभारला जाईल यात मात्र शंका नाही. अनेक मान्यवर मंडळी या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होतील. संध्याकाळच्या सत्रामध्ये दादांचं देखील शुभागमन या स्पर्धेच्या निमित्तानं होताना पाहायला मिळेल आणि अगदी एक जबरदस्त आयोजन नियोजन नवखंडेनाथ क्रिकेट क्लब आणि गंगाराम दादा युवा मंच गराडे यांच्या अथक प्रयत्नातून उभी राहिलेली क्रिकेटची स्पर्धा. शेवटचा दिवस गोड व्हावा आणि आज मात्र महाअंतिम लढती अतिशय रोमांचक पाहायला मिळत आहेत. सागर गोलंदाजीच्या माध्यमातून आहेत. षटक क्रमांक 4. हा चेंडू पुढे सरसावत आडव्या बॅटने फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. वाघाची धाड आणि फोडला पहाड. मैंने देखा तूने देखा नो बॉल मात्र पंचांचा इशारा आलाय. नो प्लस षटकार. 7 धावा येतील. अगदी पॉवर प्ले जरी संपला असेल तरी फक्त 5 क्षेत्ररक्षक आपल्याला सीमारेषेच्या जवळपास पाहायला मिळतील. 6 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये असणं गरजेचं असतं, परंतु इथे मला वाटतं 6 क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या जवळपास होते, त्यामुळे इथे दंडित केले पंचांनी गराडे संघाला. नो बॉल आणि अंतरचा चेंडू फ्री हिट. सागर हा देखील चेंडू आडव्या बॅटने नक्कीच केला. अलॉंग दी कार्पेट फटका, जमिनीला समांतर फटका नक्कीच पाहायला मिळतोय. बंटी चेंडूवरती वाऱ्याच्या वेगात येत आहेत. इथे देखील एक धाव जी मैदानाच्या आतमध्ये वसूल होईल. धावफलक 1च्या मदतीने पुढे जाते. 58 धावा आहेत धावफलकावरती. आज मात्र रोमांचक सामने मैदानावरती आपण पाहणार आहोत. हा देखील चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने नक्कीच खेळलाय. क्षेत्ररक्षक खूप दूरवरून चेंडू पर्यंत पोहोचतायत. इथे देखील एक वेगवान सिंगल. 59 धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचले. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. गराडे संघ नक्कीच ईडन गार्डन होम ग्राउंड वरती खेळतोय. हा देखील चेंडू इथे नक्कीच सुरेख येताना पाहायला मिळेल. डॉट बॉल. या गोलंदाजीची गरज गराडे संघासाठी देखील आहे. अशा प्रकारची गोलंदाजी सुरू राहिली तर धावसंख्या रोखली जाईल, परंतु दुसऱ्या बाजूने दोनही फलंदाजाचा सेट आहेत. सागर टू बंटी. हा चेंडू आडव्या बॅटने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बरीचशी उंची चेंडू गाठेल. तिथे क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील. बॅकअपचं काम देखील होतं यशच्या माध्यमातून आणि तोपर्यंत पुन्हा एकदा एक सिंगल आहे. धावफलक 1 धावेच्या मदतीने पुढे जाते. धावफलकावरती 60 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये आहेत. वासुकी बॉयज जेजुरी. सुशांत ऑन स्ट्राइक. हा देखील चेंडू सुशांतच्या बॅट मधून हवाई यात्रेला पाठवलाय. बंगाली रसगुल्ला. षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 66 धावा. 66 ऑन बोर्ड. सागरवरती देखील केलं जाते आक्रमण आणि आक्रमण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. फार मोठं आक्रमण आहे. इथे आक्रमण रोखलं जाणार का? गोलंदाजांना सूरलय ताल मैदानाच्या आतमध्ये सापडावा लागेल. हा देखील चेंडू आडव्या बॅटने नक्कीच खेळला. अलॉंग दी कार्पेट फटका. तिथे क्षेत्ररक्षक आहेत आकाश. अगदी चित्तेच्या चपळाईने चेंडूवरती येत आहेत. चेंडू फील्ड केलाय. फेकही होईल. तोपर्यंत एकच धाव. 67 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 4 षटकं इथं पूर्णपणे संपली आहेत. धावफलकावरती आहेत 67 धावा. उर्वरित 2 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे.
तर 17 चेंडू खेळलाय बंटी मैदानाच्या आतमध्ये आणि 46 धाव्यांची खेळी आहे. अर्धशतकाच्या अगदी समीप जाऊन ठेपलाय. अर्धशतक पूर्ण होणार का हे देखील पाहणं गरजेचं असेल. तर गोलंदारीच्या माध्यमातून गोलंदाज प्रथमेश गोलंदारीच्या माध्यमातून येत आहेत. इथे कमबॅक करणारे चेंडू येतील का, कारण धावसंख्येची लयलूट नक्कीच फलंदाज घेत आहेत, परंतु इथे हा महापूर रोखला जाणार का. हा चेंडू आपण पाहूया. अतिरिक्त उसळी चेंडूची पाहायला मिळाली. इथे 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 तिसऱ्या पंचांकडे निर्णय झोपवलाय. फलंदाज बाद आहे किंवा नाही. नो बॉल तर आहे, परंतु इथे तिसऱ्या पंचांकडे बंटी बाद आहे किंवा नाही यासाठी निर्णय झोपवला जातोय. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये नक्कीच भैया काकडे सर आहेत. अगदी काही क्षणामध्ये निर्णय जो आला जाईल. मी खरं तर कौतुक करेल STC लाईव्हचं. अगदी जबरदस्त कामकाज, अगदी अविरत टेनिस क्रिकेटची सेवा त्यांच्या माध्यमातून होतीये. STC लाईव्ह सिंहगड टेनिस क्रिकेट. अगदी गंगाराम दादा चषक देखील यूट्यूबच्या माध्यमातून आणि STCच्या माध्यमातून दोन सुसज्ज कॅमेऱ्यांच्या माध्यमातून दाखवलं जातंय. अगदी अनेक क्रिकेट रसिक लाईव्ह देखील स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचंही मनापासून स्वागत. मुख्य कॅमेरामन म्हणून आमचे शुभम सर नक्कीच आहेत. तर दुसऱ्या बाजूने कॅमेरामनच्या भूमिकेमध्ये अतुल सर देखील पाहायला मिळत आहेत. तर आमचे रणजित सर नक्कीच ऑपरेटर म्हणून देखील भूमिका बजावतील. अगदी काही क्षणामध्ये निर्णय आला जाईल. इथे धावबाद असतील की नाही बंटी यासाठी मात्र तिसऱ्या पंचांकडे जो निर्णय सोपवलाय. खेळाडू कोणी जाऊ नका, फक्त पंच आणि रणजित सर त्या ठिकाणी आहेत. अगदी कळवतील काही क्षणामध्ये. फलंदाज बाद. इथे बंटी घाटेला परतावं लागेल. धक्का क्रमांक 2. फलंदाज बाद होतो इथे बंटी. बाद होत आहेत बंटी. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतील. विकी दुधाडे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. अगदी अर्धशतकापासून थोडेसे दूर राहिलेत. सेहेचाळीस धावा वैयक्तिक आहेत बंटीच्या. जबरदस्त खेळ पाहायला मिळाला बंटी घाटेचा, परंतु इथे स्वतःवरती थोडेसे निराशा असतील. क्रिकेटमधली आत्महत्या पाहायला मिळाली. रिकॉलमध्ये थोडेसे बिघाड आणि तदनंतर बंटीला परतावं देखील लागले. विकी ऑन स्ट्राईक. सागर प्रथमेश गोलंदारीच्या माध्यमातून आहेत. इथे अगदी कमालीचा चेंडू येतोय. स्लोवर वन मारा नक्कीच पाहायला मिळाला. लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल आली जाईल. धावफल एका धावेच्या मदतीने पुढे जातोय. 69 धावा धावफलकावरती आहेत. 69 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. हा चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने इथे हवाई फायर. हा देखील चेंडू छत्रपतींचा छावा. मिळाला 6 धावा. षटकार. याही षटकामध्ये प्रथमेशवरती आक्रमण मैदानाच्या आतमध्ये सुशांत करतायत. पारस जब भी छूता है मिट्टी को सोना बना देता है. इथे सोन्यासारखी कामगिरी आपल्या संघासाठी अर्थात वासुकी बॉयज जेजुरी संघासाठी सुशांत देखील करताना पाहायला मिळतील. 75 धावा धावफलकावरती आहेत. 2 बाद 75 धावा. गोलंदाजीच्या माध्यमातून प्रथमेश आहे. इथे कमबॅक करणारे चेंडू गराडे संघासाठी देखील गरजेचे आहेत.
हा चेंडू आपण पाहूया पुन्हा एकदा उंच बारारी घेतोय तिथे क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. अगदी आपण पाहूया फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 3 क्षेत्ररक्षकांची दरी भेदली आहे आणि हा देखील चेंडू सनसनाटी जलवा चौकार. धावफलक चौकाराच्या मदतीने पुढे जाते. धावफलकावरती धाबा आहेत 79. 79 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. सुशांत नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावतंय आणि फार मोठं आक्रमण फलंदाजीच्या माध्यमातून सुशांत मैदानाच्या आतमध्ये डंका वाजवताना पाहायला मिळेल. जबरदस्त खेळ फलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. तर गोलंदाज कमबॅक करणार का अजूनही प्रश्नचिन्ह आहे. हा देखील चेंडू आडवा बॅटने इथे खेळून काढलाय. बंटीच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. शेरन षटकार. धावफलकावरती धावा आपण पाहूया नक्कीच 85 धावा. धावेंचा महामेरू रचला जातोय. धावेंचा डोंगर उभारला जातोय. हा चेंडू देखील शरीरयष्टीवरती आदळला. इथे डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये येतोय. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. अशा प्रकारची गोलंदाजी इथून पुढील काळामध्ये देखील करावी लागेल. 85 धावा आहेत. केडगावचा संपूर्ण संघ उपस्थित झालाय. पॅरिस सर आणि त्यांची संपूर्ण टीम खास करून उपस्थित आहे. यानंतरचा होणारा सामना त्यांचा देखील आपल्याला पाहायला मिळेल. हा चेंडू आडव्या बॅटने गुडगा टेक और तमाशा देख. शेरन षटकार. पाच षटकांचा खेळ इथे संपलाय. धावफलकावरती धाबा आहेत 91 धाबा. शेवटचं षटक अजूनही बाकी आहे. वैयक्तिक 42 धावसंख्येवरती सुशांत देखील मैदानाच्या आतमध्ये कमालीची फलंदाजी करताना पाहायला मिळेल. या अगोदर नक्की चर्चा झाली. बंटी सर सुशांत यांच्या समवेत अगदी सराव सातत्य देखील कमी जरी असलं परंतु धावांचा पाऊस पाडण्यामध्ये सुशांत देखील यशस्वी ठरत आहेत. शांत प्रकारचं वातावरण अशांत तर होत आहे. तर शेवटचं षटक गोलंदाजीच्या माध्यमातून यश पवार पुन्हा एकदा आमंत्रण आहे. हा चेंडू देखील इथे कमालीचा येतोय. धाव घेण्यासाठी प्रयास आणि तिथे अगदी बलिदान देतोय विकी मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज धावबाद. धावफलकावरती आपण पाहूया धावा आहेत त्या 91 धावा. 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये नक्कीच सुशांत स्वतःकडे स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करतायत. यश पवार पुन्हा एकदा सज्ज होतील तर सामना करतील सुशांत बाने. हा चेंडू लोवर फुलटॉस आडव्या बॅटने इथे देखील हवाई फायर. मॅक्झिमम सिक्सर. शेरन थँक्यू. काय कमालीचा खेळ सुशांत मानेचा पाहायला मिळतोय. 14 चेंडू खेळलाय. 48 धावांची वैयक्तिक खेळ आहे. जबरदस्त खेळलाय सुशांत माने आपल्या संघासाठी. अर्धशतकाच्या अगदी समीप आहे. अर्धशतक पूर्ण होणार का? यश पवार वरती केलं जाते आक्रमण.
97 धावा आहेत. याचबरोबर हा देखील चेंडू आडव्या बॅटने नक्कीच खेळला. इथं देखील क्षेत्ररक्षक झालाय दर्शक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चादन चौकार. याचबरोबर 15 चेंडू आणि 52 धाब्यांची खेळी. खेळ आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या सुशांत मानेसाठी वाजल्या पाहिजे. जबरदस्त खेळ आहे. कमालीचा खेळ नक्कीच पाहायला मिळतोय. सुशांतची बॅट आता बॅट राहिलेली नाहीये, ती छत्रपती शिवरायांची तलवार झाली आहे आणि गोलंदाजांची कत्तल करण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये करतोय सुशांत माने. हा देखील चेंडू हवाई सफर. षटकार. या अगोदरच्या मॅच मध्ये 105 हाय स्कोर होता. याच बरोबर इथे ते देखील रेकॉर्ड मोडलं जात आहे. 107 धावा आहेत. अजूनही काही चेंडू बाकी आहेत. यश पवार वरती केलं जाते आक्रमण. वादळ वादळ आणि वादळ. सुशांत माने नावाचं वादळ या मैदानावरती घोंगावतंय. अगदी षटकारांची आतिषबाजी. हा देखील चेंडू पुढे सरसावत डान्सिंग डाऊन दी विकेट. सीमारेषेच्या बाहेर. षटकार. एकशे 13 धावा धावफलकावरती. लागोपाठचे 2 आलेत. या षटकामध्ये 3 षटकार. काय कमालीचा खेळतोय सुशांत माने आज मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त खेळ आहे. हा देखील चेंडू समोरच्या दिशेने. हवाई सफर. हवाई हल्ला. षटकार. छत्तीस चेंडू बनवल्यात. 119. 120 धाब्यांचं टार्गेट असेल गारडे संघासमोर. सुशांत मानेची खेळी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या सुशांतसाठी झाल्या पाहिजेत. जबरदस्त खेळ आज वासुकी बॉय जेजुरी संघासाठी. कमालीचा खेळ सुशांतचा पाहायला मिळालाय. परंतु गराडे संघामध्ये देखील त्याच पद्धतीने फलंदाजी आहे, विसरून चालणार नाही. या धावा देखील बनवल्या जाऊ शकतात, परंतु प्रयत्न करावे लागतील. चला जेजुरी टीम आता मैदानाचा ताबा घ्या. तर दुसऱ्या बाजूने नवखंडेनाथ स्पोर्ट्स क्लब गाराडे टीम सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येणं गरजेचं असतील. या स्पर्धेच्या निमित्तानं खास करून ज्यांचं आगमन होतंय कोडीत गावावरून हेमंतजी जरांडे, अमितजी मिंताडे आणि आमचा संपूर्ण मित्र परिवार खास करून या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होतोय. सर्वांचंच गंगाराम दादा चषक या स्पर्धेच्या निमित्तानं मनापासून स्वागत. चला क्षेत्ररक्षण साजवा आणि गराडे टीम बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवणं गरजेचं आहे. मॅच सुरू करून घ्या. 120 धावांचं टार्गेट आहे. 120 धावांचा डोंगर नक्कीच सर करायचा आहे आणि त्यासाठी प्रयत्न आता पाहायला मिळतील. कोई लक्ष्य मनुष्य के साथ से बड़ा नहीं होता, हारा वही जो लढा नाही जाता. इथे लढावं लागेल. इतिहास देखील लढण्याचा आहे आपल्या मातीचा. खरं तर
भारतीयांच्या नसानसामध्ये भिनलेला खेळ म्हणून ज्या खेळाकडे पाहिलं जातं, अर्थात क्रिकेटचा खेळ आपण सर्वच जण अनुभवतोय. अगदी द्वापार युगातून मात्र या क्रिकेटची खेळाची सुरुवात झाली आणि तदनंतर प्रत्येक व्यक्तीच्या मनावरती अधिराज्य करणारा हा खेळ आहे क्रिकेट. गराडे टीम आहे, अगदी होम ग्राउंड वरती खेळत आहेत, क्षमता आहे, अनेक रेकॉर्ड्स याही संघाने नक्कीच बनवलेले आपण पाहिलेत, परंतु साजेसा खेळ करावा लागेल. अगदी मोठी धावसंख्या उभा राहायची आहे, मोठ्या धावसंख्येचा पाठलाग जरी असेल परंतु अशक्य असं काहीच नाही, कारण हा खेळ क्रिकेटचा आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. अगदी गराडे नगरीचा असणारा तेजपुंज तारा म्हणून ज्याच्याकडे आपण नेहमीच पाहत असतो, अगदी अनेक रेकॉर्ड्स या खेळाडूच्या नावावरती आहेत. तेजस साबळे ऑन स्ट्राईक, तर नॉन स्ट्राईकला अगदी अगदी वन हाफ मध्ये नक्की जबरदस्त खेळ युवराजचा देखील आपण पाहिला. युवराज आणि तेजस ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. तर पहिलं षटक कमलेश राऊत नक्कीच गोलंदाजीच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. DJ विकास थँक्यू. धावफलकावरती धावा आपण पाहूया. 6 धावसंख्येने संघाचं खातं उघडलं जातं. षटकार आलाय. हो मुश्किले पत्थर सी उसे लढने का जज्बा पर्वत सा होना चाहिए, तुझे रोकेंगी जो चिंगारी, तेरे भीतर ज्वाला दहकनी चाहिए, तू सत्य के पथ पर चल, हो कहीं से भी शुरुआत, बस सुरुवात होनी चाहिए, सुरुवात होनी चाहिए. सुरुवात करतोय तेजस साबळे मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवरती ऑन फायर आहे. षटकार आलाय. दोन्ही संघ मातब्बल ताकदीचे आहेत. दोन्ही संघांमध्ये मात्र क्षमता आहे. दरम्यानच्या काळामध्ये स्पर्धेच्या निमित्तानं ग्रामपंचायत सदस्य गराडे आदरणीय विजूभाऊ जगदाळे, त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते प्रफुल्लजी जगदाळे, उपसरपंच समीरजी तरवडे. हा चेंडू देखील आडवा बॅटने इथे मिस टाइम शॉट तर आहे. हा देखील हवाई फायर, हवाई शपर, षटकार. अशी लावली मी कैकांची वाट, मोठ्या मोठ्यांची केली मी दैना, मोठ्या मोठ्यांची केली मी दैना. थँक्यू. पहिल्या षटकामध्ये तेजस साबळे नावाचं वादळ इथे सुरुवात करेल आणि धावफलकावरती थँक्यू डीजे योगेशजी जगदाळे अध्यक्ष, त्याचप्रमाणे संतोष भाऊ जगदाळे सामाजिक कार्यकर्ते आणि महानगरपालिका पुणेचे असणारे अधिकारी आदरणीय नितीनजी जगदाळे साहेबांचं देखील शुभ आगमन, मनापासून स्वागत. 2 चेंडू 2 षटकार आलेत. धावफलकावरती 12 धावा आहेत. आदरणीय विष्णुदादा जगदाळे साहेबांचं देखील शुभ आगमन होत आहे. उपसरपंच गराडे आदरणीय अमितजी दुरकर साहेबांचं देखील शुभ आगमन, आपले मनापासून स्वागत. मी सर्वच मान्यवरांना विनंती करेल आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. हा चेंडू देखील मिस टाइम तर आहे. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील. डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू अडवला जातोय. तोपर्यंत 1 धाव आहे. धावफलक एका धावेच्या मदतीने 13 धावसंख्येवरती जाऊन पोहोचलंय. आदरणीय निलेजी जगदाळे साहेब सरपंच आहेत,
सरपंच साहेबांचं देखील शुभागमन. आपलंही मनापासून स्वागत. थापेवाडी नगरीचे सरपंच आहेत, तर मनापासून स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत उपस्थित सर्व मान्यवर मंडळींचं असेल. विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थान आपण नवा. गोलंदाज कमलेश, स्ट्राईकला आता युवराज आहे. हा चेंडू सन्मानजनक खेळण्याचा प्रयत्न होता. इथे हलकीची एज घेत चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन दाखल होतोय. इथे देखील डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. पॉवर प्लेचं षटक आहे. या षटकामध्ये धावा जमवण्याचा मानस फलंदाजांचा आहे. सुरुवात तर चांगली झाली आहे तेजसच्या माध्यमातून. आता युवराज काराबत करणार का, प्रश्नचिन्ह. हा चेंडू देखील आपण पाहूया. इथे समजू शकत नाही. युवराजला लागोपाठचे 2 चेंडू बीट केलेत. अगदी फार मोठी बॉलिंग लाईनअप आपण पाहिली जेजुरी संघाकडून. गोलंदाजीच्या जोरावरती बक्षीसपात्र फेरीमध्ये येऊन दाखल झालेत. हा इतिहास जेजुरी संघाचा आहे. अगदी लो स्कोरिंग सामना होता. त्या सामन्यामध्ये गोलंदाजी पाहिली. 37 धावांचा पाठलाग करत असताना विरोधी संघाला रोखणारा हा संघ आहे जेजुरी. कमलेश राऊत पुन्हा एकदा सज्ज आहेत. हा चेंडू देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयास. इथं देखील डॉट बॉल. निर्धाव चेंडू. षटक संपलं जाईल मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या क्रमांकाचं धावफलकावरती धावा आहेत 13, बिनबाद 13. दरम्यानच्या काळामध्ये सामाजिक कार्यकर्ते आदरणीय अशुदादा जगदाळे, त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते आदरणीय मोहनजी जगदाळे, या दोनही मान्यवर मंडळींचं शुभागमन होतंय. आपलं ही गंगाराम दादा चषक 2024च्या वतीने मनापासून स्वागत. तर षटक क्रमांक 2 प्रज्योत घोणे गोलंदाजीच्या माध्यमातून नेहमीच होत असतं. आपल्या सर्वांचे मार्गदर्शक गुरुवर्य आदरणीय मनोजी तरडे गुरुजी आपणही उपस्थित आहेत. आपलंही मनापासून स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत. प्रज्योत गोलंदाजीच्या माध्यमातून येत आहेत. पहिल्या षटकामध्ये 13 तर आल्यात. उर्वरित 5 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे. हा चेंडू इथे अगदी आपण पाहूया डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये इथं देखील येताना पाहायला मिळतोय. समजू शकत नाही तेजसला. मोठे फटके तर खेळायचे, परंतु इथे गोलंदाज आज आपल्या नावाचा डंका वाजवत आहेत. जबरदस्त गोलंदाजी प्रज्योतची देखील पाहायला मिळेल. या अगोदरच्या षटकामध्ये पहिल्या 2 चेंडूंवरती जरी आक्रमण झालं असेल, परंतु तदनंतर कमबॅक करणारे चेंडू देखील आले. या षटकामध्ये आक्रमण होणार का? हा चेंडू देखील फुल टॉस पाहायला मिळतो. मिस टाइम शॉट तर आहे. तिथे क्षेत्ररक्षक 3 चेंडूवरती येत आहेत. नो मॅच लँड मध्ये चेंडू जाऊन पडला जाईल. तोपर्यंत एक धाव येईल. धावफलक एका धावेच्या मदतीने पुढे सरसावते. धावफलकावरती धावा आहेत 14 धावा धावफलकावरती आहेत. इथे यशस्वी गोलंदाज नक्कीच करतायत, परंतु फलंदाजीमध्ये देखील करामत करावी लागेल. लक्ष मोठं आहे आणि त्या दिशेने प्रवास करायचा असेल तर आक्रमण होणं देखील गरजेचं असेल. हा चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक 2 चेंडूपर्यंत पोहोचतील. तोपर्यंत सिंगल तर येईल. धावफलक लेग बायच्या स्वरूपात सिंगल आहे. पंचांचा इशारा येतोय. धावफलक एका धावेच्या मदतीने पुढे जात आहे. धावफलकावरती धावा आहेत 15. शांत प्रकारचं वातावरण. शांत करणारी फटकेबाजी आता मैदानाच्या आतमध्ये करणं गरजेचं आहे. जीवन किती सुंदर आहे, अनुभव तुला सांगत जाईल. जीवन किती सुंदर आहे, अनुभव तुला सांगत जाईल. प्रयत्न करायला विसरू नकोस, मार्ग तुला सापडत जाईल. प्रयत्न करावे लागतील. हा चेंडू देखील अगदी मोठा फटका खेळण्याचा प्रयास. इथं देखील डॉट बॉल. प्रज्योत घोणे कमालीची गोलंदाजी साकारतायत. अगदी निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये वारंवार येत आहेत. हे निर्धाव चेंडू इथे संघाच्या महागाईला आग लावणारे असतील, परंतु क्षमता आहे, ताकद आहे, नजाकत दाखवावी लागेल. प्रज्योत पुन्हा एकदा सज्ज होत आहेत मारा करण्यासाठी. हा देखील चेंडू आपण पाहूया. लोअर फुल टॉस. इथे बरीचशी उंची गाठली आहे. तिथे क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली टिपला जातोय झेल. इथे तेजस साबळेची खेळी संपुष्टात. फलंदाज बाद.
बाद होत आहेत तेजस. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आकाश येताना पाहायला मिळतील. आकाशमध्ये देखील क्षमता आहे, परंतु साजेसा खेळ करावा लागेल. चला फलंदाज धावत पळत या. यानंतरची होणारी मॅच खेडगाव विरुद्ध पिसर्वे यानंतरची होणारी मॅच आहे. बोथ कॅप्टन टॉस बॉक्समध्ये या. आपण नाणेफेक देखील या ठिकाणी संपन्न करणार आहोत. अगदी सुपर सिक्सची शेवटची लढत जी आपल्याला पाहायची आहे. आणि दोन्ही टीमचे कॅप्टन आता विनंती असेल या लवकरात लवकर. पॅरिस सर. हा चेंडू देखील आडव्या बॅटने इथं देखील मोठा प्रहार आणि हा चेंडू आकाश आल्यासरचे आक्रमण. षटकार. अगदी षटकार नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आल्यासरशी आक्रमण आकाशचं देखील होताना पाहायला मिळतंय. 2 षटकांचा खेळ इथे संपलाय. धावफलकावरती धावा आहेत 21 धावा. शेवटच्या आता 24 चेंडू आणि 99 धावेंची गरज. टॉस करण्यासाठी आदरणीय समीरजी तरवडे, त्याचप्रमाणे आदरणीय उपसरपंच, त्याचप्रमाणे आदरणीय ग्रामपंचायत सदस्य विजूभाऊ जगदाळे दोन्ही मान्यवर मंडळींना विनंती करेल प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. कॅप्टन त्या ठिकाणी दोन्ही संघाचे संघनायक उपस्थित आहे. षटक समाप्तीनंतर आपण लगेच नाणेफेक करणार आहोत. गोलंदाज कमलेश. षटक क्रमांक 3 मात्र सुरुवात या ठिकाणी होईल आणि सुरुवातीलाच इथे युवराजच्या बॅटमधून एक तडाखा. थँक्यू. आणि अमित शेठ दुरकर उपसरपंच तीनही मान्यवर मंडळींना मी विनंती करेल आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. अगदी दोन्ही संघाचे संघनायक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. हे षटक संपलं रे संपलं, आपल्याला नाणेफेक करायची.
चेंडू समोरच्या दिशेने बंटी देखील आक्रमण करेल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाते. धावफलकावरती धावा आपण पाहूया. 39 धावा आतापर्यंत आहेत. 120 धावांचं टार्गेट नक्कीच जे आहे ते उभं राहायचं आणि त्यासाठी प्रयत्न षटक संपलंय. 3 षटकांचा खेळ संपलाय. मान्यवर मंडळी आहेत यानंतरच्या मॅचचा टॉस देखील करतोय. अगदी बऱ्याचशा वेळापासून दोनही संघनायक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. मान्यवर मंडळी येतील आणि तदनंतर नाणेफेक देखील संपन्न होईल. आदरणीय समीरजी तरवडे, त्याचप्रमाणे आदरणीय अमित शेठ दुरकर, त्याचप्रमाणे आदरणीय विजू शेठ जागदाळे, संतोष शेठ जागदाळे या सर्वच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये टॉस होतो. इथं देखील हवाई सफर आहे आणि आक्रमण होताना पाहायला मिळेल. युवराजच्या बॅटमधून षटकार आलाय. धावफलकावरती 45. हाही धावा बनवल्या जाऊ शकतो. 45 धावा आहेत, परंतु इथे आता आक्रमण फार मोठ्या प्रमाणावरती होणं गरजेचं असेल. तोडा फोडा आणि राज्य करा हे तत्व मैदानाच्या आतमध्ये अवलंबावं लागेल. धावफलकावरती 45 धावा पाहायला मिळत आहेत. 17 चेंडू आणि 75 धावा अजूनही विजयासाठी गरजेच्या आहेत. काहीसं सोपं, काहीसं अवघड समीकरण, परंतु अशक्य असं काहीच नाही, कारण हा खेळ क्रिकेटचा आहे. हा देखील चेंडू आडव्या बॅटने अलॉंग दी कार्पेट नक्कीच खेळलाय. सिंगल घेतली. दुसऱ्या धावेसाठी प्रयास होणार का? इथे नकार कळवलाय दुसऱ्या धावेसाठी. एकाच धावेने समाधान मानावं लागतंय. धावफलक पुढे जात आहे. धावफलकावरती धावा आहेत त्या 46. शेवटचे आता 16 चेंडू आणि 74 धावेंची गरज. प्रत्येक चेंडूवरती आक्रमण होणं इथे गरजेचं आहे. आक्रमण होणार का? हा चेंडू देखील आडव्या बॅटने इथे लॉलीपॉप होता, आला तसा भिरकावून दिलाय. मिड विकेट, सीमारेषेच्या बाहेर. मॅक्झिमम सिक्सर. षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाते आणि धावफलकावरती 52 धावा आहेत. शेवटचे 15 चेंडू 68 धावा अजूनही विजयासाठी गरजेच्या आहेत. लढावं लागेल. ना कद बडा ना पद बडा, जो मुसीबत में खडा हो सबसे बडा. इथे संघावरती संकट आलंय. बंटी आणि दुसऱ्या बाजूने युवराज हे नक्कीच संकट दूर करणार का? परंतु इथे बंटी संकटामध्ये अडकलाय. इथे फलंदाज बाद. फलंदाज इथे बाद होईल बंटी. तिसराही धक्का मैदानाच्या आतमध्ये बसलाय. सुरुवातीला तेजस बाद झाले, तदनंतर त्याच पाठोपाठ आकाशला पारतावं लागलं, तर इथे बंटीला देखील पारतावं लागेल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. किरण किरण नक्कीच न्यू बॅटर येत आहेत. किरण आक्रमण करेल का? षटक क्रमांक 4 प्रज्योत घोणे नक्कीच गोलंदाजीच्या माध्यमातून आहेत. कमालीचं षटक हे देखील पाहायला मिळेल. 2 षटकार जरी आलेत, परंतु इथे यश देखील मिळवलंय. हा चेंडू देखील सन्मानजनक नक्कीच खेळून काढलाय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. तिथे क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील तोपर्यंत थोडंसं खराब क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळतंय. अगदी सीमारेषेच्या जवळपास चेंडू अडवलाय आणि त्यानंतर इथे धावांसाठी धाव देखील आहे. 3 धावा येत आहेत. धावफलक 3 धाव संख्येच्या मदतीने 55 धावा. 55 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. हा चेंडू देखील आडव्या बॅटने मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. चेंडू आढवला जातोय आणि तोपर्यंत पुनश्च एकदा एक सिंगल. अब नहीं चलेगा एक्का दुक्का, लगाना पडेगा चौका और छक्का जर सामना विजयी करायचा असेल तर.
12 चेंडू आणि 64 धाव्यांची गरज. दहा षटकार आणि एका चौकाराची गरज आहे. ते येणार का? संघ थोडासा अडचणीत सापडलाय. मोडला जरी संसार तरी मोडणार नाही कणा आणि पाठीवरती हात ठेवून फक्त लढमाना. हा चेंडू देखील समोरच्या दिशेने नक्कीच फ्लिक केला. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आहे. कमलेश राऊत चेंडू पर्यंत पोहोचतील. सिंगल तर येते. दुसऱ्या धावेसाठी प्रयास. इथे पाहता पाहता 2 धावा येत आहेत आणि धावफलक देखील 2 धावसंख्येच्या मदतीने पुढे जाते. धावफलकावरती धावा आहेत त्या 58 धावा. विजयासाठी शेवटचे आता चेंडू शिल्लक आहेत 11 आणि 62 धावेंची गरज. टॉस कोण विजयी झाले? केडगाव की पिसर्वे? हा देखील चेंडू आडव्या बॅटने नक्कीच खेळ आहे. इथे देखील क्षेत्ररक्षक आहे. पिसर्वे संघाने टॉस विन केलाय. निर्णय कळवा. फलंदाजी करण्याचा निर्णय आहे पिसर्वे संघाचा. तर केडगाव संघाला क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलंय. यानंतरची देखील महत्वपूर्ण मॅच आपल्याला पाहायची आहे. हा चेंडू समोरच्या दिशेने फ्लिक केला. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. चेंडू अगदी अडवला जातोय. तोपर्यंत इथे देखील धाव येईल. धावफलक पुढे जाते. धावफलकावरती आपण पाहूया धावा आहेत त्या 60 धावा औपचारिकता जी पाहायला मिळेल. विजयाच्या दिशेने प्रवास करतोय वासुकी बॉईज जेजुरी संघ. चंपीलाल पुन्हा एकदा सज्ज आहेत. हा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयास तर आहे. इथं देखील मिड विकेटला अलॉंग दी कार्पेट चेंडू जाताना पाहायला मिळेल. इथं देखील चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा येतील. चौकार. थँक्यू डीजे क्षितिज. अगदी मंत्रमुग्ध केलंय. 6 दिवस. आज देखील तुमचा दिवस आहे. धावफलकावरती 64 धावा ज्या पाहायला मिळतील. हा देखील चेंडू आक्रमण करण्याचा प्रयास. इथे नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जाऊन पडेल. क्षेत्ररक्षक बंटी आहेत त्या ठिकाणी. तोपर्यंत एक वेगवान सिंगल जी येताना पाहायला मिळेल. धावफलक 1 च्या बरोबर धावफलक पुढे जात आहे आणि धावफलकावरती 65 धावा आहेत. आज फक्त डीजे क्षितिज आणि डॅनी सरांचा दिवस आहे. हा चेंडू देखील आडव्या बॅटने इथे सीमारेषा दाखवली जाईल. छेरण षटकार. धावफलकावरती धावा आहेत त्या 71 धावा. शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होईल. गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाज विश्वकोमल. हा चेंडू देखील समोरच्या दिशेने आक्रमकता तर आहे. तिथे क्षेत्ररक्षक आहेत अगदी लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये बंटी. इथे देखील एक धाव येईल. औपचारिकता विजयाच्या उंबरठ्यावरती जाऊन पोहोचलाय वासुकी बॉय जेजुरी संघ. हा चेंडू देखील आडव्या बॅटने इथे आक्रमण झालंय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय 6 धाव्यांसाठी. विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही. पेटे न उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. इथे देखील चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार.
हा देखील चेंडू इथे कमालीचा येताना पाहायला मिळेल. डावेष्टीच्या दूरवरती राहते. व्हाईट बॉलचा इशारा आहे पंचांच्या माध्यमातून. धावफलकावरती 83 धावा. अगदी शेवटच्या षटकातील काही चेंडू बाकी आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा विश्व कोमल. हा चेंडू दांडी गुल आणि इथे फलंदाज बाद. थँक्यू. धावफलकावरती अगदी 82 धावा आहेत. भिजलो जरी आज मी हा माझा अंत नाही. पेटेल उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी. अडवू शकेल मला अजून अशी भिंत नाही. विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही. दरम्यानच्या काळामध्ये पोपटजी शेवते आणि सुनीलजी आगीवले यांची देखील शुभागमन होते. आपलंही मनापासून स्वागत. माझी झोपडी जाळण्याचे केले तर कैक कावे. जळेल झोपडी अशी आग ती ज्वलंत नाही. विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही. इथं देखील बॅक टू बॅक फलंदाज क्लीन बोर्ड. थँक्यू. याचबरोबर वासुकीबाई जेजुरी या संघाने नक्कीच या सामन्यावरती विजय मिळवलाय. खूप खूप असं अभिनंदन वासुकीबाई जेजुरी संघाचा असेल. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सांगायची गरज नाहीये. एक जबरदस्त खेळ ज्याने खेळलाय. 18 चेंडू आणि 70 धावा बनवणारा सुशांत माने ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. आणि मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी मी विनंती करेल गाडा मालक आदरणीय नंदूभाऊ सागळे, त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते चांबळे आदरणीय शिवाजी शेंडकर, त्याचप्रमाणे निलेशजी जगदाळे सरपंच थापेवाडी, त्याचप्रमाणे योगेशजी जगदाळे अध्यक्ष तांटामुक्ती समिती, त्याचप्रमाणे महानगरपालिकेचे असणारे अधिकारी आदरणीय नितीनजी जगदाळे, या सर्वच मान्यवर मंडळींना मी विनंती करेल आपण मॅन ऑफ द मॅच हा किताब या ठिकाणी सुशांतला या ठिकाणी दिला जातोय. सुशांतला गौरवित केला जातोय आणि इथे सुशांतला मी विनंती करेल या सामनावीर पुरस्कार मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये जो दिला जाईल. केडगाव टीम पॅरिस सर आणि कंपनी आता मैदानाचा ताबा घ्या. केडगाव संघ मैदानाचा ताबा घेतील तर पिसर्वे संघ सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये